नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड ए बार इफ हे असं रिलेशन दिले. ए बार क्रॉस आय बार प्लस 2 a बार मायनस 5 a बार इक्वल टू 0. हे असं रिलेशन दिलेलं आहे. आपण ए बार कन्सिडर करूया पहिल्यांदा. assume that a bar equal to x I bar plus y j bar प्लस झेड के बार हे कन्सिडर करूया. मग पहिली टर्म मला पाहिजे आहे ए बार क्रॉस आय बार पाहिजे. मग त्याच्यातला ए बार एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार क्रॉस आय बार हे असेल. आता यानं प्रत्येक युनिट वेक्टरला क्रॉस प्रोडक्ट घ्या. एक्स वाय झेड ह्या स्केलर क्वांटिटीज आहेत, त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही त्याच्याशी. प्लस वाय इंटू जे बार क्रॉस आय बार प्लस झेड इंटू के बार क्रॉस आय बार हे असेल. सो दिस इज इक्वल टू एक्स इंटू ही व्हॅल्यू 0 येणार प्लस आय जे के असं यायला पाहिजे. तर जे बार नंतर आय बार आले मायनस के बार घ्यायचे प्लस झेड इंटू आता के बार नंतर आय जे के आय येते म्हणजे हा सिक्वेन्स बरोबर आहे. फक्त जे बार घ्यायचे इथं. therefore ए बार क्रॉस आय बार इक्वल टू हे निघून जाईल. याच्यातली जे बारची टर्म पहिल्यांदा घेतोय मायनस वाय इंटू के बार हे असेल. आता त्यांनी जे रिलेशन दिलेलं आहे ते लिहून घेऊया. मग ए बार क्रॉस आय बार प्लस 2 a बार मायनस 5 j बार इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरूया आपण जे काय काय फाइंड आउट केलंय ते. हे ए बार क्रॉस आय बार इथं आहे ते इथं वापरूया. प्लस 2 इंटू इथं ए बार वापरायचा आहे मायनस 5 j बार दिस इज इक्वल टू 0. एक मिनिट फक्त हे आहे असंच ठेवतोय. इथं 2 न मल्टिप्लाय करून घेतोय. 2x I बार प्लस 2y j बार प्लस 2z के बार मायनस 5 j बार दिस इज इक्वल टू 0. आता आय बार जे बार के बार टर्म्स एकत्र घ्यायचे. आय बारची एकच टर्म आहे बघा, त्यामुळे इथे 2x I बार हे पहिल्यांदा येईल. जे बारच्या टर्म्स बघा, इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. मग झेड प्लस 2y मायनस 5 असे येणार आणि त्याच्यातून जे बार कॉमन घ्या. झेड प्लस 2y थांबावं लागेल जरा. झेड प्लस 2y-5 इंटू जे बार हे जे बारचे झाले. के बारच्या या 2 टर्म्स आहेत प्लस -y प्लस 2z
टू के बार दिस इज इक्वल टू, उजव्या बाजूला झिरोच आहे, त्यामुळे इक्वेट केले तुम्ही कोइफिशियंट की काय येणार, डायरेक्ट 2x इक्वल टू 0 येणार. त्याच्यानंतर झेड प्लस 2y मायनस 5 दिस इज ऑल्सो इक्वल टू 0, मायनस y प्लस 2z दिस इज इक्वल टू 0. याच्यावरून तुम्हाला x इक्वल टू 0 मिळेल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल या ठिकाणी या इक्वेशन वरून, y इक्वल टू 2z येते. मग त्याच्यावरून ही y ची व्हॅल्यू इथं वापरली की तुम्हाला z मिळून जाईल. बघूया आपण, हे सोपं जाईल जास्त. y इक्वल टू 2z इथं वापरा, z प्लस 2 इंटू ब्रॅकेट 2z मायनस 5 दिस इज इक्वल टू 0. हे किती होणार, z प्लस 4z होणार हे, म्हणजे हे येणार 5z इक्वल टू, हे 5 पलीकडे जाईल, याच्यावरून z इक्वल टू 1 येणार, ही z इक्वल टू 1 इथं वापरा. y इक्वल टू 2 इंटू 1, therefore y इक्वल टू 2. y इक्वल टू 2, z इक्वल टू 1 आणि x इक्वल टू 0. या अशा पद्धतीने व्हॅल्यूज येतील. आता तुम्ही ए बार वरती लिहिलेला आहे तो एकदा बघून घ्या. बघा हा ए बार आहे, एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार, तोच काढायचा आहे आपल्याला. व्हॅल्यूज तयार आहेत इथं आपल्याकडे, वापरा त्याच्यामध्ये. हा असा ए बार आहे, therefore ए बार इक्वल टू 0 आय बार प्लस वाय ची व्हॅल्यू आहे 2 जे बार आणि झेड ची व्हॅल्यू आहे 1 के बार. किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घ्या, आय बार निघूनच जाईल याच्यातून, 2 जे बार प्लस के बार, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ मॉड ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड ए बार क्रॉस बी बार, आणि हा जो डॉट प्रोडक्ट आहे तो निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0, देन फाइंड द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. पहिल्यांदा दोन्ही डेफिनेशन्स वापरून घेऊया, नंतर मॉड व्हॅल्यूज घेऊ आणि बघूया पुढे काय काय होते. ए बार डॉट बी बार इक्वल टू, ते ए बी कॉस थिटा आणि ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ते ए बी साइन थिटा इंटू एन कॅप, हे असे येते. याची मॅग्निट्यूड घेऊयात आपण, देअरफॉर मॉड ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, हे असे येणार मॉड ए बार क्रॉस बी बार, तो उजव्या बाजूला युनिट वेक्टर आहे एन कॅप, तो तेवढा फक्त तुम्हाला काढून टाकावा लागेल, हे असेल एन कॅपची व्हॅल्यू 1, त्यामुळे ते निघून जाईल तिथून. आता हे त्यांनी इक्वल सांगितलेलं आहे, मॉड ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ए बार क्रॉस बी बार, त्यामुळे हे असे येणार पहिल्यांदा. पण यांनी एक टर्म सांगितलेली आहे की ए बार डॉट बी बार हा जो डॉट प्रोडक्ट आहे तो लेस दॅन 0 येतोय. त्यामुळे जर तुम्हाला यांना मॉडच्या बाहेर जर काढायचं असेल तर तुम्हाला इकडं मायनस साईन लिहावं लागेल, डॉट प्रोडक्ट जिथं आहे तिथं.
मग हे असं होईल, इथलं ए बी कॅन्सल होईल, हे कॉस थिटा इकडे घेतोय, हे असं येईल. मग त्याच्यावरून टॅन थिटा इक्वल टू -1 होणार ते. Therefore, टॅन थिटा इक्वल टू -1च्या ठिकाणी लिहा टॅन पाय बाय 4, हे असं येईल. Therefore, टॅन थिटा इक्वल टू, टॅन पहिल्यांदा निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो, त्यामुळे तुम्ही तिथं टॅन पाय मायनस पाय बाय 4 असं त्याला लिहू शकते. मग याचं सिम्प्लिफिकेशन करा, मग याच्यामध्ये हे मायनस साईन निघून जाते. Therefore, tan theta equal to tan 3 pi by 4. Therefore, theta equal to 3 pi by 4. ही त्याची व्हॅल्यू येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रूव्ह बाय व्हेक्टर मेथड दॅट साइन अल्फा प्लस बीटा इक्वल टू साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा, हे सिद्ध करायचं आहे. मग मात्र व्हेक्टर मेथड वापरून हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण मी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस कन्सिडर करतो इथं. तो रिजन, त्यानंतर याच्यामध्ये अँगल्स कन्सिडर करतोय. हा एक अँगल घेतो इकडं, हा कन्सिडर करतोय अल्फा. इकडे एक अँगल घेतोय, तो निगेटिव्ह डिरेक्शन क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये आहे, त्यामुळे तो तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस, पॉझिटिव्ह एक्स एक्सिस मायनस कन्सिडर करावं लागेल. त्याच्यामध्ये एक बेसिक लक्षात ठेवा, अँगल मेजर्ड इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, म्हणजे इकडून इकडं तो पॉझिटिव्ह घ्यायचा, एक्स ऍक्सिस कडून इकडं खाली तो निगेटिव्ह घ्यायचा. हे साइन कन्व्हेन्शन्स आहेत. शिवाय अजून एक काम करतोय मी, इथे एक पॉइंट कन्सिडर करतोय, ओ ए घेतोय इथं, आणि इथं पॉइंट घेतोय ओ बी, आणि ओ ए इक्वल टू ओ बी इक्वल टू 1 पण कन्सिडर करतोय. त्यामुळे हे दोन्ही अँगल्स स्टँडर्ड पोझिशन मध्ये होतील. यांचा इनिशियल आर्म अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, आणि टर्मिनल आर्म जिथं तो अँगल संपेल त्या ठिकाणी आहे. मग मी त्या पद्धतीने इथं मांडून घेतोय सगळं. पहिल्यांदा अँगल ए ओ एक्स अँड अँगल बी ओ एक्स आर इन स्टँडर्ड पोझिशन्स. त्यानंतर अँगल ए ओ एक्स इक्वल टू अल्फा, अँगल बी ओ एक्स इज इक्वल टू मायनस बीटा, असं कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर ओ ए इक्वल टू ओ बी इज इक्वल टू 1 कन्सिडर करतोय, म्हणजे हे डिस्टन्स 1 युनिट आहे, हे पण डिस्टन्स 1 युनिट आहे. मग आता आपल्याकडं जर समजा हे डिस्टन्स आर असेल, बघा आठवते का, आणि हा अँगल जर थीटा असेल, तर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती होते. ते तुम्ही काय लिहित होता, आर कॉस थीटा कॉमा आर साइन थीटा, हे असं घेत होता. बघा आठवत आहेत का. मग आता इथं काय परिस्थिती आहे बघा, आर ची व्हॅल्यू 1 आहे, अँगल अल्फा आहे, त्यामुळं ए काय येणार
नाव ए इज आर इक्वल टू 1 आहे, त्यामुळे पुढं काही सुरुवातीला काही येणार नाही तिथं. कॉस अल्फा कॉमा साइन अल्फा हा पॉइंट ए येणार. त्याच्यानंतर मला पॉइंट बी पाहिजे आहे. बी इज कॉस मायनस बीटा आणि साइन मायनस बीटा हे असेल. दॅट इज म्हणजेच हे काय येणार, कॉस बीटा येणार इथं आणि हे येणार मायनस साइन बीटा हे असेल. आता याच्यावरून ओ ए बार आणि ओ बी बार हे घेऊया, आपण लिहून घेऊया. देअरफॉर ओ ए बार इक्वल टू, हे एक्स कोऑर्डिनेट हा वाय कोऑर्डिनेट, कॉस अल्फा आय बार प्लस साइन अल्फा जे बार प्लस 0 के बार. त्याच पद्धतीनं ओ बी बार लिहायचं आहे. ओ बी बार इक्वल टू येणार कॉस बीटा आय बार प्लस मायनस साइन बीटा जे बार प्लस 0 के बार हे असेल. आता याच्यावरून मला ओ ए बार क्रॉस ओ बी बार हा क्रॉस प्रोडक्ट पाहिजे आहे. आय बार जे बार के बार. ओ ए बार तो येणार कॉस अल्फा साइन अल्फा आणि 0. इथे येणार कॉस बीटा मायनस साइन बीटा आणि 0. सो दिस इज इक्वल टू, हे काय होईल बघा, आय बार इंटू, हे कॅन्सल होईल, 0 मायनस 0 येणार मायनस जे बार, त्याच्यासाठी सुद्धा 0 मायनस 0 येणार प्लस के बार. तर इथं बघा काय येतं, हे कॅन्सल होईल. ही पहिली टर्म येणार कॉस अल्फा मायनस साइन बीटा असे येणार, म्हणजे मायनस येणार ते मायनस कॉस अल्फा इंटू साइन बीटा हे असेल मायनस साइन अल्फा इंटू कॉस बीटा हे असेल. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन करून therefore ओ ए बार क्रॉस ओ बी बार इज इक्वल टू, याचं हे पहिल्या टर्म्स झिरोच होतील, याच्यातून मायनस तेवढं मी कॉमन घेतोय, मायनस के बार इंटू कॉस अल्फा साइन बीटा प्लस साइन अल्फा कॉस बीटा हे असेल. therefore मॉड ओ ए बार क्रॉस मॉड ओ बी बार इक्वल टू, ह्या के बारची मॅग्निट्यूड घ्यायची, ती येणार 1 के बार युनिट वेक्टर आहे आणि हे मायनस साइन काढून टाकतोय, म्हणजे मग इथं फक्त मॅग्निट्यूड याची शिल्लक राहील, ती येणार साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा इंटू साइन बीटा. हे एक इक्वेशन नंबर झालं.
आता हेच परत एकदा फाइंड आउट करणार आहे मी. नाव ओ ए बार क्रॉस ओ बी बार इक्वल टू, आता याच्यामध्ये काय येईल बघा, मॉड ओ ए बार येणार, मॉड ओ बी बार येणार, इंटू साइन अँगल बिटवीन ओ ए बार अँड ओ बी बार. आता इथं बघा, हा टोटल अँगल मला पाहिजे ए बार आणि बी बार मधला, हा असा. तर इकडून इकडं अल्फा आहे, इकडून इकडं बीटा आहे, टोटल अँगल येणार अल्फा प्लस बीटा. तो इथं घ्यायचा, हा सही. आणि या दोघांना परपेंडिक्युलर असणारा युनिट वेक्टर पाहिजे. मग आता ते पण बघा डायग्राम मध्ये. हे बघा, हे दोन्ही वेक्टर्स ओ ए बार आणि ओ बी बार हे कुठल्या प्लेन मध्ये आहेत, एक्स आणि वाय प्लेन मध्ये आहेत. मग ओ ए बार क्रॉस ओ बी बार जर तुम्ही घेतला तर तो याला परपेंडिक्युलर येणार, या प्लेनला. मग हे एक्स ऍक्सिस आहे, हे वाय ऍक्सिस आहे, या दोघांना परपेंडिक्युलर असणारा युनिट वेक्टर. मग एक्स आणि वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर कोण असतं, झेड ऍक्सिस. आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग युनिट वेक्टर कोण असतो, के बार. तो के बार तिथं तुम्हाला घ्यावा लागेल. हे असेल, बघा लक्ष देते का. मग आता याची मॅग्निट्यूड मी घेतोय. याची मॅग्निट्यूड हे वन आहे, हे पण वनच आहे. मॉड के बार ते पण वन आहे. त्यामुळे याचं फायनल आन्सर येईल साइन अल्फा प्लस बीटा. हे असेल. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग फ्रॉम 1 and 2, इथे इक्वेशन 1 आहे, इथे इक्वेशन 2 आहे. काय येणार, एल एच एस सेम आहेत, आर एच एस सेम होतील. या पद्धतीने ते व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द डिरेक्शन रेशोज ऑफ ए वेक्टर परपेंडिक्युलर टू द टू लाईन्स whose डिरेक्शन रेशोज आर. ह्याच्या दोन उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. मग ह्या डिरेक्शन दोन वेक्टरचे डिरेक्शन रेशोज त्यांनी दिलेले आहेत, दोन लाईन्स म्हटले त्यांना. त्याच्यावरून आपण दोन वेक्टर्स तयार करूया आणि त्याला परपेंडिक्युलर असणारा तिसरा वेक्टर मला पाहिजे. बघा लक्षात येते का. मग साहजिकच त्या दोन वेक्टर्सचा तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट करावं लागेल. ही सगळ्यात सोपी मेथड आहे, वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला सापडतील, पण ही सगळ्यात बेस्ट मेथड आणि हा टाईप इम्पॉर्टंट टाईप आहे. त्यामुळे बघा कशा पद्धतीनं सोडवायचं ते सोपं काम आहे, फक्त बेसिक तेवढं जरा माहिती असू दे. ॲझ्युम दॅट ए बार इक्वल टू, पहिल्या डिरेक्शन रेशोज वरून ए बार तयार करा, -2 I बार प्लस जे बार मायनस के बार. बी बार इक्वल टू -3 I बार -4 जे बार प्लस के बार आर द टू वेक्टर्स along two
गिव्हन लाईन्स, त्यांनी ज्या दोन लाईन्स सांगितलेल्या आहेत त्यांचे डिरेक्शन रेशोज दिलेले आहेत. नेहमी लक्षात ठेवा, डिरेक्शन रेशोज दिले असतील तर तुम्ही सिंपल व्हेक्टर लिहू शकताय, आणि जर डिरेक्शन कोसाइन्स दिलेले असतील तर मग मात्र तुम्ही युनिट व्हेक्टर लिहू शकता. त्यामुळे मी काय केलं, इथं डिरेक्शन रेशोज मिळाल्यानंतर त्यांच्यावरून हा सिंपल व्हेक्टर लिहिलेला आहे. आता या दोघांना परपेंडिक्युलर असणारा व्हेक्टर पाहिजे. मग ए बार क्रॉस बी बार इक्वल टू ए व्हेक्टर perpendicular to both A bar and B bar. आता त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊया आणि बघूया काय आहे ते सोडवून. Therefore A bar क्रॉस B bar इक्वल टू काय त्या ठिकाणी I बार J बार आणि K बार -2 1 -1 त्याच्या पुढं -3 -4 आणि 1 या पद्धतीने घेतलेलं आहे. आता हे सिम्प्लिफाय करूया. I बार इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल, 1 -4 येणार इथं, मायनस जे बार इंटू ब्रॅकेट -2 हे मायनस मायनस प्लस होणार, पण मध्ये मायनस राहणार, -3 के बार इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल, 8 -3 हे असेल. म्हणजे मग हे टोटल किती होते बघा, -3 I बार -5 मायनस मायनस +5 जे बार आणि इथं प्लस 11 के बार हे असेल. मग ह्याचे जे कोइफिशियंट आहेत -3, 5, 11 तेच त्यांचे डिरेक्शन रेशोज घ्यायचे. Therefore the direction ratios of the line perpendicular to given two lines are, याच्यावरून लिहा ते डिरेक्शन रेशोज, -3, 5, 11 हे त्याचं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, त्याच्यातलंच दुसरं एक्झाम्पल त्याने अजून एक दिलेलं आहे, ते बघूया. आता प्रोसिजर सेम राहील. assume that A bar equal to I bar plus 3J bar plus 2K bar, ते घेतलं याच्यावरून 1, 3, 2 वरून. आणि B बार इक्वल टू काय आहे, -1, 1, 2 मायनस I बार प्लस J बार plus 2K bar are the two vectors along the given two lines. आता मला या दोघांना परपेंडिक्युलर असणारी लाईन किंवा परपेंडिक्युलर असणारा वेक्टर काढायचा आहे. मग ए बार क्रॉस बी बार, a vector perpendicular to A bar and B. Therefore, A bar cross B bar equal to I bar J bar K bar.
पहिला आहे 132, दुसरा आहे -1 1 2, या पद्धतीनं. तर हे सोडूया पुढं. आय बार इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल. 6 - 2 मायनस जे बार, इथं काय होते बघा, 2 - - +2 हे असेल. त्याच्यानंतर के बार, इथं काय होते, 1 - - +3 होणार इथं. म्हणजेच हे येणार 4 I बार -4 J बार +4 K बार हे असेल. Therefore, direction ratios of line perpendicular to given two lines are 4 -4 4, that is 1 -1 1. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. If A 1 2 3, B 4 5 6 are 2 points, then find the foot of the perpendicular from the point B सांगितले. म्हणजे बी पासून कुठली लाईन सांगितली, लाईन जॉईनिंग द ओरिजिन अँड पॉइंट ए. म्हणजे बी पासून ओ ए या लाईन वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करा आणि तो फूट ऑफ परपेंडिक्युलर हे फाइंड आउट करायचं आहे. त्या पद्धतीनं आपण डायग्राम तयार करूया. ही लाईन कन्सिडर करूया ओ ए. तर ओ लिहितोय ओरिजिन, इकडं पॉइंट घेतोय ए, त्यानंतर पॉइंट बी इथे कन्सिडर करतोय. तिथून या लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आहे या पद्धतीनं. हा झाला त्याचा फूट ऑफ परपेंडिक्युलर. तो कन्सिडर करूया एम. इथं पॉइंट बी आहे. पॉइंट बी सांगितलेला आहे 4 5 6. पॉइंट ए सांगितलेला आहे 1 2 3. इथं ओरिजिन आहे 0 0 0. पॉइंट एम कन्सिडर करतोय एक्स वाय झेड, आणि आपल्याला हा एक्स वाय झेड फाइंड आउट करायचा आहे. बघा कशा पद्धतीने आहे. मग एम ला मी फूट ऑफ परपेंडिक्युलर कन्सिडर करतोय. एम एक्स कॉमा वाय कॉमा झेड इज द फूट ऑफ परपेंडिक्युलर. मी इथं कन्सिडर करतोय. आता डिरेक्शन रेशोज काढूया. ओएमचा आणि ओ ए दोघांचाही काढायचा आहे. डिरेक्शन रेशोज ऑफ ओ एम आर काय करायचं बघा. x - 0, y - 0 आणि z - 0 पहिल्यांदा लिहितोय इथं. कसे डिरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचे बघा, जर दोन पॉइंट्स माहित असतील तर. दॅट इज एक्स वाय झेड. त्याच्यानंतर डिरेक्शन रेशोज ऑफ ओ ए आर 1 - 0, 2 - 0 आणि 3 - 0 हे असं घेतोय. दॅट इज ते काय येणार 1 2 3. पण हे दोन्ही पण कोलिनियर व्हेक्टर्स आहेत. नाउ ओ एम and OA are collinear
जर दोन वेक्टर्स कोलिनियर असतील तर एक कंडिशन असते स्केलर मल्टिपल, आणि दुसरी एक कंडिशन बघा, याच्यावरून तुम्ही असं लिहू शकता, ह्यांच्या डिरेक्शन रेशोचा रेशो म्हणजे एक्स अपॉन 1, दिस इज इक्वल टू वाय अपॉन 2, दिस इज इक्वल टू झेड अपॉन, आणि हे इक्वल टू एक कॉन्स्टंट कन्सिडर करतोय मी इथं, के घेतो. देअर फोर एक्स इक्वल टू काय येणार, के येणार. वाय इक्वल टू 2k येणार. झेड इक्वल टू 3k येणार. याच्यावरून तुमचा पॉइंट एम तो तयार होईल. देअर फोर एम इज पॉइंट एम येणार के, 2k, 3k. आता हा पॉइंट एम तुम्हाला मिळाला. पॉइंट बी माहितीये, तुम्ही बीएम चे डिरेक्शन रेशोज काढू शकताय. नाउ डिरेक्शन रेशोज ऑफ, तुम्हाला पॉइंट बी माहिती आहे. बी आहे 4, 5, 6. मी इकडे बाजूला लिहून ठेवतो इथं. मगाशी मी काय सांगितलेलं आहे, एका लाईनवरचे दोन पॉइंट्स माहित असतील तर त्या लाईनचे डिरेक्शन रेशोज कसे काढायचे, k-4, 2k-4, 2k-5 आणि 3k-6 असे डिरेक्शन रेशोज येतील. हे बीएम चे झाले. त्यानंतर बीएम आणि ओ ए परपेंडिक्युलर आहेत. ओ ए चे डिरेक्शन रेशोज इथे आहेत, ते पण तिथे लिहितो. डिरेक्शन रेशोज ऑफ ओ ए आर. ते काय आहेत परत एकदा बघा, 1, 2, 3. And OA is perpendicular to PM. Therefore, मग यांचे प्रोडक्ट घ्या आणि इक्वल टू 0. k-4 into 1 plus 2k-5 into 2 plus 3k-6 into 3. This is equal to 0. हे सोडवायचं आहे फक्त आता. k-4 दोन मल्टिप्लाय करून घ्या. 4k-10 तीन मल्टिप्लाय करा. 9k-18. दिस इज इक्वल टू 0. आता हे टोटल किती होईल बघा, 9, 1 हे झालं 10 आणि 4 हे झालं 14k. बाकीचं बघा, -4 - 10 म्हणजे -14, -14 आणि 18 हे होणार -32. दिस इज इक्वल टू 0. याच्यावरून के ची व्हॅल्यू काढा. Therefore 14k equal to 32. Therefore k equal to 32 upon 14. दोन नेला भाग घालवा, 16/7 हे असे येणार. आता हा एम आपण एक लिहिलेला आहे बघा, पॉइंट एम इथे आहे बघा. याच्यामध्ये फक्त तो के वापरायचा म्हणजे तुम्हाला फूट ऑफ परपेंडिक्युलर मिळेल. एम इज के 2k 3k, दॅट इज के किती आहे, 16/7. थांबावं लागेल एक अर्धा मिनिट फक्त.
त्याच्यानंतर त्याची दुप्पट करायची आहे 2k, मग 16 दूने 32 होणार तिथं. 32/7 आणि तिप्पट करायचे असे. So this is the foot of a perpendicular. या पद्धतीनं हे सॉल्व्ह करायचं आहे.